नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 9 मार्च 2026 मध्ये अमरावतीमध्ये 65ची आवक कमीत कमी दर 7,400 रुपये, जास्तीत दर 7,650, सर्वसाधारण मध्ये 7,525 रुपये। तसेच राळेगाव मध्ये 4,900ची आवक कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत दर 8,010, सर्वसाधारण 7,900 रुपये। तसेच उमरेड मध्ये लोकल कापूस 861ची आवक कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत दर 7,660, सर्वसाधारण मध्ये 7,280 रुपये। तसेच देवळगाव राजामध्ये लोकल कापूस 1,400ची आवक कमीत कमी दर 7,500 रुपये, जास्तीत दर 7,875, सर्वसाधारण मध्ये 7,600 रुपये। तसेच काटोल मध्ये लोकल कापूस 109ची आवक कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत दर 7,550, सर्वसाधारण 7,400 रुपये। तसेच सिंधी सेलू मध्ये लांब टेबल मध्ये 3,750 ची आवक कमीत कमी दर 7,450 रुपये, जास्तीत दर 8,010, सर्वसाधारण मध्ये 7,890 रुपये। तसेच कमळेश्वर मध्ये हायब्रिड कापूस 616 ची आवक कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत दर 7,600, सर्वसाधारण 7,300 रुपये। तसेच भिवापूर मध्ये लांब टेबल मध्ये 1,003 ची आवक कमीत कमी दर 7,200 रुपये, जास्तीत दर 7,660, सर्वसाधारण 7,430 रुपये। हे होते 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव। भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।